परमपुण्डरीकाय दातु मुनिन्द्रे समागत्यतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुनीधराय अरण्यसिन्धो भवदुःखहारी शम्भो मदकोदधारी प्रभू तुम्ही महिषाची आवृत्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती जरी बेल गंगावती स्वीकाराल केलो. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग हा वारकरी संप्रदायाचे पायाभूत संत ज्यांना की शांतीब्रह्म ही पदवी दिलेली आहे अशा शांतीब्रह्म नाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी प्रस्ताविक दरवर्षीप्रमाणेच शिवरात्री पर्वावर आपण या ठिकाणी शिवलीलामृत ग्रंथाचं सर्वांनी पारायण केलेलं आहे आणि हे पारायण केल्यानंतर संस्कृतीचं जतन झालं पाहिजे. कारण भगवंतानीच सांगितलेलं की धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माचं रक्षण करण्यासाठी हे नियम चालणं गरजेचं आहे आणि तसं शिवरात्री महात्म्य याचं महत्त्व सतत आपल्या चिंतनामध्ये राहावं, आपल्या मनामध्ये राहावं. आपली जी याच्या नंतरची पिढी आहे या पिढींना सुद्धा हे संप्रदाय काय आहे, वारकरी परंपरा काय आहे याचं भान राहावं म्हणून ह्या ज्या काही तिथी आहेत, एकादशी असेल, शिवरात्री असेल, रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, या प्रत्येक तिथीला हे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. कारण कुणीतरी हे चालवणं गरजेचंच आहे. याच्याशिवाय आपल्या धर्माचं रक्षण होणार नाही, याच्याशिवाय आपल्या मुलांना पुढचा मार्ग दिसणार नाही. भगवंतानी अनेक वेळा अवतार घेतलेले आहेत. कशासाठी घेतलेले आहेत? त्या धर्माचं रक्षण करण्यासाठीच घेतलेले आहेत. साधू संतांचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माचं पालन करण्यासाठी भगवंतानी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलंच आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजामि. म्हणजे जेव्हा जेव्हा या धर्मावर ग्लानी येऊ लागते, संकट येऊ लागतं, त्यावेळेस भगवंतानी कुठल्या ना कुठल्या रूपाने अवतार धारण केलेले आहे आणि हेच अवताराचं कार्य साधू संतांच्या रूपाने अखंड असं पुढेही चालू राहिलेलं आहे. तसं मग ह्या शिवरात्रीच्या महात्म्यावरती, शिवरात्री पर्वावरती आज आपण या ठिकाणी तुमचा बालक तुमच्या समोर उभा आहे. कारण मला खूप काही येतंय हा भाव कधीच कुणाच्या मनात असू नये. आपण भगवंताची सेवा करत आहोत, भगवंताचं नामस्मरण करत आहोत, भगवंताचं गुणगान या ठिकाणी गात आहोत. म्हणून प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, तुम्ही श्रोते वृंद म्हणजेच या ठिकाणी महेश आहात. महेश म्हणजेच महादेव आहात. मी दुबळा अर्चित असे भक्ती, मी तुमच्या पुढं एक दुबळेपणाची, माझ्या भक्तीला जशी योग्य वाटेल पटेल येईल तशी मी 4 शब्दामध्ये सेवा करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. बाळूदादांनी फोन केला की चला शिवरात्री दिवशी आता सुरुवात तर झाली, सप्त्यामध्ये अचानक कीर्तन झालं,
परंतु यावेळेस मग बाळदादांनी सांगितलं की शिवरात्रीला आपण कीर्तन करू. म्हणलं ठीक आहे, जसं असेल तसं, कारण आपलंच गाव आहे, चुकलं तरी आपणच आहे, आलं तरी आपणच आहे. अशा प्रकारे आम्ही पण हो म्हणलो. आणि हे आम्हाला सवयच आहे, कारण लहानपणापासून इथं होतो तेव्हापासून वारकरी संप्रदायामध्ये भजनामध्ये 2 असो 4 असो जसं असेल तसं चालू ठेवणं महत्वाचं आहे. आणि शिवाजी महाराजांसोबत मोजकेच मावळे असायचे आणि समोरचा अफजल खानाचा असेल, मोगलाईचा असेल, अनेक सैन्य असायचं, पण यांचे मावळे होते ते जीवाचे होते. तशाच हे उभा आहे ते सगळे आपल्या जीवाचेच आहे. आणि खरोखरच म्हणजे मोजायला 100 असण्यापेक्षा जीवाचे 10 जरी असले तरी ते भारी होतात. हे शिवचरित्रामध्ये आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आता 19 तारखेला शिवजयंती पर्व आहे, शिवजयंती आहे, आपण सगळ्यांनी ती पण साजरी करायची आहे, कारण खरा आपला धर्म तिथूनच वाचलेला आहे. आज जे आपण आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत. छत्रपती राजा होऊन गेले, त्यांच्यासारखं लौकिक असं दुसरं होणं शक्य नाही. आणि तसं जे साधू संतांनी शिकवण दिली त्या शिकवणीवर आणि छत्रपतींच्या मार्गावर आपल्याला या पुढे चालायचं आहे. जसं हे पर्व आहे तसंच आपल्यासाठी 19 फेब्रुवारी सुद्धा पर्व आहे. त्या मोठ्याने छत्रपतींचाही गजर करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज या ठिकाणी आपण शिवरात्रीच्या निमित्तानं हे कथा श्रवण करण्यासाठी, कीर्तन श्रवण करण्यासाठी आलेलो आहोत. तर नाथ महाराजांनी हे अभंग लिहिलेलं आहे, पुन्हा लिहिलेलं आहे तर महादेवावरती लिहिलेलं आहे. आता नाथ महाराजांना शांती ब्रह्म एकनाथ म्हणतात. आणि खरोखरच सध्या जगामध्ये ह्या शांतीची गरज आहे. मनाला असणारी शांती माणसाजवळ राहिलेली नाही. प्रत्येकाचं मन हे सध्या चंचल झालेलं आहे, डिजिटल झालेलं आहे, काळाच्याही पुढे आपलं मन पळालेलं आहे. परंतु खरोखरच जे नाथ महाराजांना उपमा दिली शांतीची, तर त्याचे 2 उदाहरणं सांगतो. की शांती त्यांची भंग करायची आहे, मनातली स्थिरता भंग करायची आहे, त्यांना राग आणायचा आहे. म्हणून अनेकांनी प्रयत्न केले, कारण ज्या त्या वेळेस साधू संतांना छळच झालेला आहे. मग एक वेळेस नाथ महाराज दररोज नित्य नेम असायचा की सकाळच्या प्रातः मुहूर्तावरती गोदावरीला स्नानाला जायचं. मग आता काही असतातच, त्यांनी ठरवलं की आज महाराजांना त्रासच द्यायचा, महाराजांना रागच आणायचा. मग एक जणाला झाडावरती बसवलं, त्याच्याजवळ 100 पानं दिले विड्याचे. 100 पानं दिले आणि 100 पानं देऊन त्यांना सांगितलं की नाथ महाराज आंघोळ करून आले की त्यांच्या अंगावर थुंकायचं. नाथ महाराजांनी जायचं, आंघोळ करायची, यायची तेव्हा माणसाने झाडावरून थुंकायचं. आणि पुन्हा नाथ महाराजांनी काही न बघता परत जायचं, आंघोळ करायची, पुन्हा यायचं, पुन्हा त्या माणसाने थुंकायचं, पुन्हा जायचं. असं 1 नाही 2 वेळेस नाही 100 वेळेस झालं. शेवटी त्या चुन्यानं त्या जो थुंकणारा होता त्याचंच तोंड भाजून गेलं. म्हणून नाथ महाराजांनी त्याची शांती सोडली नाही. तो उतरला खाली आणि नाथांच्या पायावर लोळू लागला की मला माफ करा, मला काही दुर्जनांनी सांगितलं की असं असं करा, मी त्यांच्या बैकाव्यामध्ये आलो. आता सध्याच्या वातावरणात जगामध्ये पण कुणीतरी कुणाला तरी असं पुढं करतं, तसं त्या माणसाला यवनाला पुढं केलं आणि हा प्रकार घडला. परंतु नाथांनी त्याला त्या ठिकाणी क्षमाच केली नाही. म्हणजे तुझं काय चुकलं, आणि उलट तुझ्यामुळं मला आज 100 वेळेस दर्शन घडलं. कारण दररोज मी एकच वेळेस आंघोळ करून जात होतो, जवळ असून सुद्धा. आता जवळचं असलं की माणसाला जास्त किंमत राहतच नाही. मग मी दररोज जवळ गोदावरी आहे पण एकच वेळेस स्नान करायचो, आज तुझ्यामुळे मला 100 वेळेस स्नान मिळालं. हा भाव त्या ठिकाणी नाथांनी सांगितला. आणि म्हणून या आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा प्रमाण आहे, यवन अंगावरी थुंकला, यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. मग ही आहे शांतीची खरी व्याख्या. आपल्याला साधं कोणी असं बाजूला खोकरलं तरी आपण टवकारून बघतो, परंतु 100 वेळेस सुद्धा अपराध सहन करून त्याचा सुद्धा उद्धार केला, याला संत म्हणायचे. आणि अशा संतांनी या ठिकाणी या महादेवाबद्दल हा 4 असणारा चरणाचा
अभंग या ठिकाणी रचलेला आहे. तर महादेवाचं वर्णन करत असताना आता प्रमुख 3 देवता ब्रह्म विष्णू महेश जे परब्रह्म स्वरूप आहे, त्या परब्रह्म स्वरूपातून त्या 3 मुख्य देवतांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. मग भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाने या ठिकाणी आपल्याला जन्माला घालण्याचं कार्य केलेलं आहे. भगवान विष्णूंनी पालन करण्याचं कार्य केलेलं आहे. आणि उपजते नाशे नाशते पुनरपिदेशे, कारण प्रत्येक जन्माला आलेला जीव नाशवंत होणारच आहे. ते नाश करण्याचं कार्य महादेवाने केलेलं आहे. मग आजचं महात्म्य काय आहे, शिवरात्रीचं महात्म्य काय आहे? कुठल्याही तिथीला रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, प्रत्येक तिथीला जे एक महत्व आहे तसं शिवरात्रीला सुद्धा महत्व आहे. तसं पाहिलं तर शिवरात्री म्हणजे महादेव आणि विष्णू पांडुरंग हे काही वेगळे नाही, हे अनेक प्रमाणातून सांगितलेलं आहे. तिरसुळावरी काशीपुरी महादेव आणि विष्णू हे तुझे नाहीत, वेगळे नाहीत. कारण हे अनेक संतांनी पण सांगून ठेवलेले, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या घरी. जसं ऊस आणि त्याची गोडी एकच असते, तसं विष्णू आणि महादेव हे एकच आहे. मग ह्या तिथीला महादेवाचंच वर्णन का करायचं त्याची पण आख्यायिका आहे. एक वेळेस काय झालं, हे जे 3 देवता आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश, आता ही वर्चस्वाची लढाई पहिल्यापासूनच होती. एक वेळेस काय झालं, हमपणा आला विष्णूमध्ये आणि ब्रह्मदेवामध्ये की मी मोठा का तू मोठा. मग त्या ठिकाणी दोघांनीही ठरवलं, कुणीच कुणाला ऐकायला तयार नाही. आणि शेवटी मग कुणाकडे तिसऱ्याकडे गेल्याशिवाय त्याचा न्याय होत नाही. मग असे आले महादेवाकडे. महादेवाकडे आल्यानंतर महादेवांना समजलं आता दोघंही शून्य आहेत, जगाचे नियम ते आहेत, यांना काही सांगण्यापेक्षा महादेवांनी ठरवलं की यांना चमत्कारातूनच उत्तर द्यावं लागेल. त्यावेळेस महादेवांनी काय केलं, स्वतःचं हे ज्योती स्वरूप रूप तयार केलं. त्याने आत्मज्योत स्वतःची तयार केली आणि त्यांना सांगितलं की फक्त या ज्योतीचा अंत आणि शेवट पाहून या. मग विष्णू वरच्या भागाला गेले, ब्रह्मदेव खाली गेले. दोघांनी हे पूर्ण शक्ती आपली पणाला लावली, परंतु शेवटपर्यंत त्यांना त्याचा अंत लागला नाही. शेवटी कंटाळून थकून परत आले आणि महादेवाच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांना मीपणाचा गर्व त्या ठिकाणी निघून गेला. आपण जी स्वतःला एवढा सार्वभौमत्व राजा समजत होतो, जगाचा नियंता समजत होतो, पण महादेवाच्या एका ज्योतीचा अंत आपल्याला लागला नाही. आणि त्या दिवशी महादेवानी ज्योती स्वरूपलिंगाची स्थापना या ठिकाणी आपल्या भक्तिभावासाठी केली आणि ते पर्व आपण हे शिवरात्री पर्व म्हणून या ठिकाणी आज पण अंतःकरणामध्ये जतन करत आहोत. तर असं हे ज्योती स्वरूप रूप आहे, निर्गुण रूप आहे, साकार रूप आहे, दोन्ही रूपामध्ये आहे. तसं पाहिलं तर भगवंत निरंकार आहे, निर्गुण निरंकार आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तर सगुणही नाही आणि निर्गुणही नाही. आणि दररोज ते चिताभस्मानं आपला भक्तिभाव त्या ठिकाणी अर्पण करायचा. आपण फक्त चिताभस्म बघितलं, फक्त कोविड मध्येच बघितलं. मग त्यावेळेस किती रोज बी म्हणलं तर 10 बी म्हणलं तरी 10 चित्त्याचे भस्म असायचे, 100 असायचे. आज हसू येते आपल्याला, परंतु खरोखरच तो काय जर विचार केला तर त्यावेळेस मात्र आपल्याला आठवते की कोणी नाही रे कोणाचे, आहे एकले जायचे. पण ते माणूस तेवढा पुरतच विचार करतो, पण नंतर विसरून जातो.
कारण ही मोहमाया त्याला सुधरू देत नाही. अशा प्रकारे त्या भस्मासुराची भक्ती पाहून वरदान दिलं. त्यानं वरदान मागितलं, म्हणले ह्याच्यानंतर मला कधीच पूजेमध्ये व्यत्यय येऊ नये. मी ज्याच्यावर हात ठेवील तो माणूस भस्म झाला पाहिजे, जळून राख झाला पाहिजे. भोळे महादेव दिलं वरदान. शेवटी दैत्य तो दैत्यच. मग त्या दैत्यानं अनेक लोकांच्या डोक्यावर हात ठेवले, अनेकांना भस्म केलं, परंतु विनाशकारी विपरीत होती. शेवटी त्याचं लक्ष महादेवावरच गेलं. याला म्हणतात गुरुची विद्या गुरुलाच पाहिजे. म्हणजे महादेवालाच भस्म केलं तर पार्वती आपल्याला मिळेल की भाव त्याच्या अंतःकरणामध्ये. म्हणजे याला म्हणायचं विनाशकारी विपरीत होती. मग शेवटी महादेवाच्या मागे लागले. आता वरदान तर दिलेलं होतं, विलाज नव्हता. देवाने एकदा का शब्द दिला तो माघारी घेता येत नाही. मग महादेव पुढे पळत आहेत, हा पाठीमागं पळत आहे, ते पुढे पळत आहेत, हा पाठीमागं पळत आहे. शेवटी विष्णूकडे गेले. आणि मग विष्णू, आपण कृष्ण लीला अनेक ऐकल्या, अनेक लीला ह्या भगवंताला करता येतात. अनेक जन्म आपल्यासाठी त्यानं सहन केलेले आहेत भक्तासाठी. मग तसं ज्यावेळेस विष्णूकडे गेले त्यावेळेस विष्णूने काय केलं, आता अगोदर महादेवाला म्हणजे तुम्ही असं कसं केलं म्हणजे आता आमचा स्वभावच असं, पण आता याच्यातून बाहेर काढा. मग शेवटी त्या ठिकाणी विष्णूने सुंदर असं मोहिनीचं रूप धारण केलं. आणि मोहिनी रूपामध्ये येऊन आता हा अल्पमती राक्षस त्याला सांगितलं की तुझ्या म्हणण्याप्रमाणे पार्वती तुझी होईल, परंतु मी म्हणेन तसं करावं लागेल. आणि मग त्याला नृत्यामध्ये गुंतवलं. स्वतः मोहिनी रूपामध्ये येऊन भगवंताने त्या ठिकाणी नृत्यकाम केलं. मोहिनीच्या पायी भस्मासूर मेला. दुसरा भाव पण असा सांगण्यात येईल की ज्यावेळेस माणूस हा एखाद्या रूपाला भाळतो त्यावेळेस त्याचा शेवट काय होतो याचा पण आपण विचार करण्याची गरज आहे. प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. आज तरुण पिढी ही कशाच्या पाठीमागे लागलेली आहे, कशावर भाळत आहे, कशाच्या आहारी जात आहे, हे प्रत्येक आईवडिलांनी आणि त्या लेकरांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे. भस्मासूर त्या ठिकाणी मोहिनी रूपाला पाहून भुलला आणि मोहिनी रूपामध्ये असणाऱ्या विष्णूने त्या ठिकाणी नृत्य करत करत शेवटी स्वतःचाच हात स्वतःच्या डोक्यावरती ठेवला. आणि त्याचबरोबर त्या भस्मासुरानं पण तो आपला हात डोक्यावर ठेवला आणि तिथं त्या भस्मासुराचा अंत झाला. तर असा शेवटी दुष्टाचा नाश कसा करायचा हे पण त्याला चांगलं माहित आहे. आपण फक्त त्यांचं गुणगानच गातो, आपल्याला फक्त त्याची पुण्य कर्मच असावी वाटतात, आपल्यावर आशीर्वादच असावा वाटतो. पण त्याचबरोबर आपण आपले कर्म चुकतोत का हे आपण पाहत नाही. माणसाला दुःख नकोच आहे, फक्त भगवंताकडून काय असावं, सुख असावं. परंतु त्याच्यासाठी आपलं कर्म चांगलं असावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या मुखामध्ये नामस्मरण असावं लागतं. मग अशा दैत्यांना सुद्धा जो महादेव पावतो तो तुम्हा आम्हाला पावणार नाही का, तर तो नक्कीच पावेल. कारण तो कसा आहे हे अभंगाच्या पहिल्या चरणात. काय सांगितले की शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आता भोळा कसा, तर मी तुम्हाला या मागच्या उदाहरणातून सांगितलं की हा देव किती भोळा आहे. पण भोळा असून सुद्धा तो चक्रवर्ती आहे. आता चक्रवर्ती कुणाला म्हणायचं, तर जो सार्वभौमत्व राजा आहे, ज्यानं जग जिंकलेला आहे, अशा राजांना चक्रवर्ती ही पदवी असते. आपण राजस्व यज्ञाची कथा ऐकलेली असेल, पांडव प्रतापामध्ये ऐकली असेल, हरिविजयमध्ये ऐकलेली असेल. एक घोडा सोडला जातो पृथ्वी प्रदक्षिणेसाठी आणि ज्याने कोणी तो घोडा अडवेल त्याच्यासोबत युद्ध करायचं, त्या राजाला जिंकून घ्यायचं, पुन्हा तो घोडा पुढे सोडायचा. असं करत करत सर्व पृथ्वी जिंकून जो स्वतःला सिद्ध करतो त्याला त्या ठिकाणी चक्रवर्ती राजा म्हटलं जातं. तसं महादेव हे चक्रवर्ती राजे होते. आता राजा भोळा नसतो, पण नाथाने सांगितले म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य पण आहे.
कशासाठी आहेत तर तुमच्या आमच्या भक्तासाठी पोळ्या आहेत. तो रे भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. चक्रवर्ती असणारा भोळा असू शकत नाही, तो फक्त तुमच्या आमच्या जनजीवाचा उद्धार करण्यासाठी भोळा झालेला आहे. मग तो उद्धार असंच कराल का? कीर्तनात बसून जर झोप घेतली तर करू शकत नाही. घरी बसून आपलं जाऊ द्या काय मंदिरापाशी जाण्यापेक्षा घरी बसून काय ऐकू येतंय नाही. याच्यातून अगोदर तुमच्या अंतःकरणातला भाव शुद्ध पाहिजे, तुमचं चित्त शुद्ध पाहिजे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. हा असणारा भगवंत भुकेला कशाचा आहे तर फक्त तुमच्या भावाचा भुकेला आहे. मग नाथ महाराजांनी त्याचे पायच का सांगितले? त्याचे रूप माझी चित्ती नाही म्हणले, कारण नवविधा जी भक्ती आहे ती भक्ती त्याच्यामध्ये श्रवण भक्ती आहे, पूजन भक्ती आहे. आणि पूजन कशाचं करावं तर संतांचे असेल, देवांचे असेल, पादुकांचंच पूजन केलं जातं. आज आपण अनेक वर्षापासून पंढरपूरला जातो. आपल्यापणा इथं सुंदर असं पांडुरंगाचं तेच रूप आपण साकार केलेलं आहे. प्रत्येक जण कुठं डोकं ठेवतो? पायावरच ठेवतो. म्हणून नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलेले की त्याचे पाय माझी चित्ती. आता चित्तामध्ये पाय ठेवायचे म्हणजे काय प्रत्यक्ष पाय उचलून हृदयावर घ्यायचे नसतात. त्याच्यासाठी आपल्या अगोदर चित्ताची शुद्धता करायला पाहिजे. आणि त्याचे पाय चित्ती ठेवणं म्हणलं म्हणजे त्यांनी ज्या त्यांच्या पावलानं ज्या मार्गावर चालतात, ज्या नियमावर चालतात, त्या नियमावर आपण चालणं ही खरी आपली सेवा. आणि हे खरं त्यांचे पाय आपल्या चित्तामध्ये ठेवण्याचं कार्य आहे. आणि साधू संतांनी सांगितलेलं पण आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. सुख सगळ्यात कुठं आहे तर देवाच्या पायाजवळच आहे. मग अशा ह्या शिवाचे पाय जर, महादेवाचे पाय जर आपण आपल्या हृदयाच्या ठिकाणी ठेवले तर खरोखरच तो भोळा असणारा आपल्या जीवनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करणार. पायापाशी सुख कसं आहे त्याचं उदाहरण आपल्याला महाभारतात मिळेल. भगवान श्रीकृष्णांनी निवड करायला सांगितली, कुणाला? दुर्योधनाला आणि अर्जुनाला. माझं सर्व सैन्य एका बाजूला आणि मी एका बाजूला. मग ज्यावेळेस दोघही आले त्यावेळेस दुर्योधन कुठं बसले तर डोक्याकडून बसले. आणि भगवान कृष्णाच्या पाठ्याला कोण बसलं तर अर्जुन बसले. आता माणूस उठल्यानंतर त्याची पहिली दृष्टी कुठं पडते? समोर पडते का पाठीमागं पडते? मग भगवान श्रीकृष्णाची दृष्टी सुरुवातीला अर्जुनावरच पडली. अर्जुनाला विचारलं, सांग तुला काय पाहिजे? परंतु अर्जुन हा धर्मयुक्त मार्गावर चालणारे होते. अर्जुनानं सांगितलं की देवा मला फक्त तू पाहिजेस, बाकी तुझी सगळी सेना गेली तरी मला गरज नाही, परंतु मला तू पाहिजेस. कारण जिथं भगवान आहेत तिथंच सगळा विजय आहे. भगवान कृष्णाने भगवद्गीतेमध्ये शेवटी सांगितलेलं आहे की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतिर्भुवा नितिर्भूतिर्भुवा. ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत, मग ज्याच्या हृदयामध्ये आहेत त्याच्याच ठिकाणी विजयश्री आहे, त्याच्याच ठिकाणी धर्म आहे, त्याच्याच ठिकाणी नीतिमत्ता आहे आणि त्याच्याच जीवनाचा उद्धार. तैसा मी हृदयात रामो सर्व सुखाचा आरामो की भ्रांतीची आकामो विषयावरी. जोपर्यंत तो राम आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत आपलं काम चालू आहे. ज्या दिवशी राम निघून जाईल त्या दिवशी मग राम नाम सत्य आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जोपर्यंत आपल्याला कळतंय तोपर्यंतच आपल्या चित्ताची शुद्धता करायची आणि ह्या भगवंताची आपल्याला सेवा करायची, त्याचं नामस्मरण करायचंय, त्याचं चिंतन करायचंय. हे केल्यानंतर काय प्राप्त होतं हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात वाच्य वदता शिवनाम. पण अनुकरणामध्ये मात्र काहीच नाही. सप्ताह असला सप्तपुरता 8 दिवस आपलं रामकृष्ण हरीचा जप करायचा, शिवरात्री आली शिव 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 म्हणायचं, ओम नमः शिवायचा करायचा. पण इकडे आपण हरिपाठ दररोज वाचतो, त्याच्यात काय सांगितलेले की क्षणोक्षणी हाती करा देवाची येतो भाक्षणवरी त्याने मुक्तीचारी साधी येल्या. पुढे जाऊन तुकाराम महाराजांनी सांगितलेले की क्षणोक्षणी हाती करावा विचार तरावया पार भव सिंधू. कारण हा देह नाशिवंत आहे, हा कधी जाईल हे सांगता येत नाही. नाशिवंत देह जाणार सगळं
आयुष्य खातो काळ सावधान. त्याच्या पुढे जाऊन काय सांगितलं की मग काय करायचंय तर फक्त संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. मग जिथं काय संतांचा सहवास आहे, जिथं काही भगवंताचं नामस्मरण आहे, जिथं संतांचा सहवास आहे, जिथं काहीतरी जीवनाचे मूल्य सांगितले जातात, जिथं धर्म शिकवला जातो, जिथं जीवन कसं जगायचं हे शिकवलं जातं, तशा संतांच्या सहवासामध्ये राहायचं आहे. कारण इथं त्या सहवासामध्ये गेला तरच आपल्या मुखामध्ये नामस्मरण येणार आहे. कारण दररोज आपण करत नाही. रोज उठलं की आपण आपल्याच माया मोहामध्ये संसारामध्ये गुंतलेलोच आहोत. कुणीही नित्यनेमानं नामस्मरण करत नाही. मग तुम्ही असाल, मी असेल, कुणी असेल. मग हे आपल्या मुखामध्ये येण्यासाठीच हे संतांची संगत आहे. म्हणूनच हे शिवरात्री महात्म्य आहे, म्हणूनच सप्ताह आहेत, म्हणूनच वारकरी संप्रदाय आहे, म्हणूनच दिंडी आहे, म्हणूनच वैष्णवांचा मेळा आहे. कारण या मेळ्यामध्येच फक्त आपण हे भगवंताचं स्मरण आपल्या मुखानं घडतं. आणि नाथ महाराजांनी इथं तेच सांगितलं की वाचे वदता शिवनाम. मुखानं जर हे भगवंताचं नामस्मरण केलं तर तयान बाधी क्रोध काम. कलियुगी उद्धार नामसंकीर्तने. ह्या कलियुगामध्ये उद्धारच कशाने होणार असेल तर फक्त नामस्मरणानंच होणार आहे. व्रत वैकल्य करण्यापेक्षा सरळ साधी सोपी भक्ती सांगितलेली आहे की नामस्मरण करा. नामस्मरण जर करत राहिलो, नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे रे नारायणा थोडी पाषाणाला पाना. काय ताकद आहे ह्या नामामध्ये. जे मशीननं पाषाण फुटत नाही त्या पाषाणाला पाना फोडण्याचं ताकद ह्या नामस्मरणामध्ये आहे. तसंच नाथ महाराजांनी अभंगामध्ये काय सांगितलेलं आहे की वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. जीवनात सगळ्यात मोठे शत्रू जर असतील तर ना आपला भावकी आहे, ना गाव आहे, ना तालुका आहे, ना जिल्हा आहे. ते दोन शत्रू आपल्याच अंतःकरणामध्ये आहेत. आणि ते शत्रू म्हणजे आपलं काम आणि क्रोध. सगळ्यात नुकसान कधी होतं याचा प्रत्येकाने विचार करा. ज्यावेळेस आपल्याला राग येतो त्यावेळेस जीवनाचं काय नुकसान होईल हे सांगता येईल. रागाच्या भरामध्ये माणूस काही कृती करून जातो. कधी कधी ह्या रागाच्या भरामध्ये अनेकांचे जीव गेलेले आहेत. क्षुल्लक कारण असतं, क्षुल्लक काहीतरी भांडण झालेलं असतं, चहा पाण्यावरून भांडण झालेलं असतं. आणि अल्पबुद्धी माणूस कितीतरी त्याचा राग मनामध्ये धरून बसतो. मग आपल्या बऱ्याच जणांना अनुभव की एकदा राग धरला की दिवसभर झोपूनच राहायचं, उठायचंच नाही, बोलायचंच नाही, स्वयंपाकच करायचा नाही. हे जोपर्यंत राग मनातला निघून जात नाही तोपर्यंत आपलं ते चालूच राहतं. मग हा क्रोध सगळ्यात आपला वैरी आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला बाजूला काढणार नाही तोपर्यंत तुमचं जीवन सुखी होणार नाही. दुसऱ्या एखाद्यानं चापट मारली तर ते तेवढ्या पुरतं सहन कराल, पण हे तुम्हाला मधून जाळायला नाही. त्रास कुणाला होतो याचा विचार करा. आपल्याला जर राग आला, रागा ह्या आपलं तासून घेतलंय, दार लावले, पांघरून घेतले, झोपलं, जेवायचं नाही, काय नाही, काय नाही. त्याचा त्रास कुणाला शेवटी? ज्याला राग येईल त्यालाच तो त्रास आहे. ज्याच्यासाठी आलाय तो मस्त खातो पितो, आपलं मस्त कामधंदा करतो आणि हे आपलं इकडं पांघरून घेऊन झोपते. त्याच्यासाठी जीवनामध्ये क्रोध हा सगळ्यात वाईट आहे. संतांनी सांगितले क्रोध कधी येतो? ज्यावेळेस कामाची पूर्ती होत नाही त्यावेळेस क्रोध निर्माण होतो. मग तो काम कुठल्याही प्रकारचा असेल, दैनंदिन जीवनातला काम असेल, मनातल्या शरीरांचा काम असेल, वासनेचा काम असेल, तर या कामाची पूर्ती नाही झाली तर त्या ठिकाणी क्रोध निर्माण होतो. मग कामावर विजय जर कोणी प्राप्त केला असेल तर तो फक्त हनुमंतरायांनी प्राप्त केलेला आहे. कामच नाही ते क्रोधच कैसा. तर अशा पद्धतीनं ज्याच्या अंतःकरणामध्ये दुर्गुणच नाही त्याला राग यायची गरजच नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं की शांती ब्रह्म एकनाथ कशासाठी पदवी मिळाली? तुम्हाला आम्हाला नाही मिळाली. आपल्या अंगावर एकदा कुणी, मी मगाशीच बोललो की कुणी एकदा जर चुकून फुंकी आली तरी आपण त्याला लगेच आरतुऱ्यावर येतो. 100 वेळेस त्यांनी कसं सहन केलं असेल? मग हे विठ्ठल
चूक झाली असेल त्यांच्या पत्नीकडून, पण राग एवढा की पोराला सांगितलं उडव म्हणले मुंडकच उडव. तर मुलगा धर्मसंकटात पडला. आईचं मुंडकं उडवावं तर मात्र हत्येचं पातक आहे. वडिलाचं नाही ऐकावं तर पितृ वचनाचं पण पातकच लागणार आहे. पण त्या परशुरामांना माहित होतं की आपल्या पित्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते काही करू शकतात. शेवटी वडिलांची आज्ञा म्हणून परशुरामाने आईचं मुंडकं उडवलं. वडील प्रसन्न झाले आणि वर माग म्हणले तुला काय पाहिजे? काय नाही म्हणले मला माझी आई पाहिजे. तर असा हा क्रोध. आता त्यावेळेस त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं. आपण रागाला एखादा काचाचा ग्लास फुटला तर पुन्हा तो तयार होणार आहे का? मग ह्या रागामध्ये नुकसान आपलं होणारच आहे. म्हणून जीवनामध्ये राग येऊ देऊ नका. आणि हे राग न येऊ द्यायचा असेल तर वाचे वदताशी होणार. ज्यावेळेस तुम्ही ह्या महादेवाचं भगवंताचं मुखानं नामस्मरण करताल, मला सांगा राम 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 समोरचा किती एखादा टाऊन आला आपल्यावर, त्याला जर आपण राम राम केलं किंवा आपलं जर नामस्मरण चालू ठेवलं तर आपल्या अंतःकरणामध्ये राग उत्पन्न होत नाही. आणि ज्यावेळेस राग निर्माण होत नाही त्यावेळेस पुढलं भांडण वाढत नाही. मग ज्यावेळेस क्रोध, ह्या क्रोधामधून अनेक उदाहरणं आहेत. भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे क्रोधात भवते सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृती भंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. एकदा का क्रोध आला की माणसाचं मन स्थिर राहत नाही, बुद्धी जाग्यावर राहत नाही. बुद्धी जाग्यावर राहिली नाही की सगळं मग स्मृतीचा नाश होतो, बुद्धीचा नाश होतो. आणि एकदा बुद्धीचा नाश झाला की माणूस मग वेड्यागत फिरतो. मग हे दोन्ही गोष्टी जर बाधणार नसतील तर ते कशामुळं? तर फक्त या भगवंताच्या नामस्मरणामुळं. म्हणून अभंगात सांगितलेले किंवा वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. मग एकदा का जर आपल्या मनातून हे क्रोध आणि काम निघून गेले, शरविकार निघून गेले, तर मग जीवन हळूहळू आपलं धर्म मार्गावर चालायला सुरुवात होते. मग जगायचे कशासाठी हे पण अगोदर कळालं पाहिजे. जीवनातलं ह्या जन्माला आलो कशासाठी? बहुधा जन्मांती जन्माला असलेला देव तो सोयरा तरी आता. कारण 84 लक्ष योनी फिरून हाणार देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि ह्या जीवनाचं सार्थक जर करायचं असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आणि हे केल्यानंतर काय प्राप्त होतं, काय पुरुषार्थ मिळतात, हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगितलं. धर्म अर्थ काम मी आणि तुम्ही वेगळे नाही. कंटाळा असला तर सांगा, इथं स्टॉप. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. तर जीवनामध्ये पुरुषार्थ काय आहेत, जीवन जगत असताना काय करायचंय, तर हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. मग आता 4 पुरुषार्थ कसे तयार होतात किंवा ते कसे पालन करायचे असतात? पहिला पुरुषार्थ काय आहे? धर्म. तर धर्म काय आहे हेच आपल्याला खरं तर कळलेलं नाही. आपण फक्त धर्म काय, अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक जण कट्टरपंथी आहेत, आपापल्या धर्मावर कट्टर आहेत, परंतु याला धर्म म्हणताच येत नाही. अधर्माची निवृत्ती होणे आणि सत्कर्माची प्राप्ती होणे ह्याला धर्म म्हणायला पाहिजे. आपल्या मनातले जे अधर्म आहेत, ज्या वाईट रूढी परंपरा आहेत, जे वाईट विचार आहेत, हे ज्यावेळेस निघून जातील त्यावेळेस आपण कुठेतरी ह्या धर्माच्या मार्गावर येतो. धर्म कार्य करायचं म्हणजे काय? फक्त तुम्ही कुठेतरी जाऊन दान केलं म्हणजे धर्म होत नाही. आंधळ्या पांगळ्याला दान दिलं म्हणजे धर्म होत नाही. ते एक वेगवेगळे भाग आहेत, अंग आहेत. परंतु खरा धर्म आपला वारकरी संप्रदायाने काय शिकवलेला आहे, किंवा प्रत्येक देवदेवतांनी, प्रत्येक साधू संतांनी काय शिकवलेलं आहे, तर धर्मयुक्त मार्ग कसा आहे, तर दैनंदिन जीवन आहे आपलं. आपण कोणाचे 10 रुपये घेतले तर ते 10 रुपये आपण वेळेवर देणं, किंवा एखाद्या आपल्या गरजेवेळी आपण ते पैसे घेणं आणि नंतर देताना जर आपण त्याला
उलट वाईट बोलून जर ते पैसे देत असाल तर खरोखर हाच अधर्म आहे. तिथं तुम्ही धर्मापासून बाजूला चालला. असे प्रत्येक पावलावर आपल्याला धर्माच्या नियमाप्रमाणे चालता येऊ शकतं. दैनंदिन आपल्या जीवनातलं बोलणं असेल, आपला व्यवहार असेल, आपलं कर्म असेल, यालाच धर्म म्हणायचं. आणि हे धर्म शिकवायला दुसरं कुणाची गरज नाही, हे आपण आपलाच शिकायचं आहे. आणि हे शिकवण्याचं सुद्धा काम कोण करतं तर शिव करतात. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यामध्ये शिवाचं ध्यान करताल, भगवंताचं ध्यान करताल, त्यावेळेस तुमच्या मनामधून जे वाईट विचार आहेत ते ऑटोमॅटिक हळूहळू निघून जातात. आपण घरामध्ये एखादा पाहुणा आला, पाहुणा यायचा म्हणलं की लगबगीनं महिनाभर न झाडलेली रूम सुद्धा झाडून घेतो का तर पाहुणे यायले. असं बघणं होत नाही. आता न बघणं होण्याला आम्ही कारण बरेच आहेत, कारण मोबाईल मधून वेळच मिळत नाही, त्याच्यामुळं प्रत्येक रूम मध्ये बघणंच होत नाही. जिथं स्वयंपाक करायचा, जेवायचा, झोपायचं तेवढंच बघणं होतं. त्याच्यासाठी आता घर बांधताना बी कामं पुरतेच बांधावे. बांधून ठेवतं 2 मजली 4 मजली, त्याच्यामध्ये एक पुरुषार्थ वाटतो. परंतु शेवटी कुठलीही गोष्ट करणं सोपं आहे, सांभाळणं अवघड आहे. तसा हा देह जन्माला येणं सोपं आहे, पण हा देह सांभाळणं खूप अवघड आहे. तर मग जसं आपण ते घर स्वच्छ करून कचरा बाहेर काढून टाकतो, त्यावेळेस सज्जनांचं त्या ठिकाणी आगमन होतं, पाहुणे रावळे येतात. तसं ज्यावेळेस या मनातून दुष्कर्म, दुष्विचार, वाईट विचार निघून जातील, त्याच वेळेस आपल्या मनामध्ये चांगल्या विचारांना जागा होऊ शकते. आणि ते कार्य कुठे होतंय तर या भगवंताच्या दरबारामध्ये होते. मग अनेक उदाहरणं दिलेली आहेत. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. मग हे सतत क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला भगवंताचं स्मरण करावं. बरं, हे फक्त कामधंदा सोडून करा असंही नाही सांगितलेलं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जे प्राप्त कर्म आहे ते आपल्या नशिबाला प्रारब्धानुसार आलेलं काम आपण जर सत्य मार्गाने करत असताल तर त्याच्यासारखा दुसरा धर्म नाही. जे जीवनामध्ये आपल्याला कार्य दिलंय त्या कार्य करत असताना जे काही आपण पुढे जाणार आहे तोच खरा धर्म मार्ग आहे. आणि हाच पहिला पुरुषार्थ आहे धर्म. दुसरा पुरुषार्थ संतांनी सांगितलेला आहे अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. पैशाच्या मागे सगळेच लागलेले आहेत, परंतु त्याला सुद्धा धर्मयुक्त मार्गाने जर कमवलं तरच तो पण टिकतो. क्षणिक सुख भरपूर वाटतंय, माझ्याकडे लाख रुपये असतील, 2 लाख असतील, 10 लाख असतील, सुख वाटतंय, मी सगळ्यापेक्षा मोठा आहे वाटतंय, अहंकारामध्ये माणूस ठेवतो, जरा हवेत चालल्यासारखा वाटतो. परंतु ते जर तुम्ही धर्मयुक्त मार्गाने कमवलं असेल तर, कारण पापाची संपत्ती हे कधीच शेवटपर्यंत टिकत नाही. अनेकांची उदाहरणं आहेत. रावणाची संपत्ती किती होती मोजू शकत नव्हते, तरी पण शेवटी काय अवस्था झाली ही सगळ्यांना माहिती. म्हणून पैसा जरूर कमवा, पण तो धर्मयुक्त मार्गाने कमवा. त्या ठिकाणी संतांनी सांगितलेली जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार घ्यायचं तरी. मग धन कसं जोडायचंय तर एक उत्तम व्यवहार असावा. मग व्यवहार काय आहे तर दैनंदिन जीवनातलं आपलं देणं घेणं असेल, आपलं कर्म असेल, आपण काम करायला लागलो. आता बऱ्याच ठिकाणी कळून सुद्धा सोयाबीनची बॅग काढायला समजा 4,000 पण होती, पण नाही आम्हाला 5,000 पाहिजे. म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आपण जर कुणाचं खरोखरच आक्रत जर घेत असाल तर खरोखरच ते कुठेतरी आपल्याला फेडायचं. म्हणून संतांनी सांगितले की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचार घ्यायचं तरी. मी म्हणणार नाही की तुम्ही घेऊ नका, कष्टाचा बरोबर प्रत्येकाने घ्यावा, फुकट कुणीच काही करू नये. फुकट जर फक्त करायचं असेल तर नामस्मरणच आपल्याला फुकट करता येते आणि त्याला काही पैसा लागत नाही, त्याला कोणी म्हणत नाही तू संध्याकाळी म्हणायलास का, झोपेतून उठून म्हणायलास का, दिवसा म्हणायलास का, हे कोणी तुम्हाला विचारणार नाही. मग अशा पद्धतीनं जर आपण अर्थ कमवला तर हा जीवनातला दुसरा पुरुषार्थ आहे. तिसरा पुरुषार्थ आहे काम. काम म्हणजे आपलं गृहस्थी जीवन आहे. मग प्रत्येक जण आज नको त्या गोष्टीकडे वळू लागलेला आहे. परंतु संतांनी काय सांगितलेले, कामयुक्त जीवन. कारण जीवनाचे 4 आश्रम सांगितलेले आहेत. बालाश्रम आहे, ब्रह्मचारी आश्रम आहे, ग्रस्ताश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे, संन्यासाश्रम आहे.
मग लहानपणी काय आहे तर विद्यार्जन करायचंय. विद्यार्जन करताना पहिले वयाचे 25 वर्ष जातील. 25 ते 50 मध्ये तुम्हाला ही मुभा दिलेली आहे ग्रस्ती जीवनाची. आणि त्या ग्रस्ती जीवनामध्ये जगाच्या उत्पत्तीसाठी कामसेवन करणं हे सुद्धा शास्त्रानं सांगितलेलं आहे. मग हे असं करत असताना आपण त्याचा सुद्धा अपव्यय होऊ नये, कुठल्याही गोष्टीची आपल्याकडून चूक होऊ नये, हे सुद्धा जीवनामध्ये विचार करण्याची गरज आहे. कारण आता काळ कोणासाठी थांबत नाही. पहिलं तरी ठरलेलं होतं की 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण आता ते कितीवर आले हे प्रत्येकाला कळते. कोण दिवस येईल कायचा नाही देहाचा भरोसा. पहिल्यासारखं आयुष्य आता राहिलं नाही, म्हणून आता प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे. पहिलं सांगितलं जात होतं की शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये वाढत पिढा रोग क्षय काय भजनास विवरले ते पाहेगा. 100 वर्षाचं आयुष्य धरलं जायचं, त्याच्यातलं अर्ध झोपीत जायचं. कारण प्रत्येकाच्या दिवस संपला की रात्र येते, तसंही अर्ध झोपीत जायचं. बाकीचं काही बालपणात जायचं, काही जीवनाच्या व्याधीमध्ये रोगराईमध्ये जायचं. मग भजनासाठी काय शिल्लक राहते याचा विचार करा हे साधू संतांनी समोर ठेवले. मग तसं सध्याच्या जीवनामध्ये हा ग्रस्त जीवन सुद्धा आपण या धर्मयुक्त मार्गाने केला तर तो सुद्धा सिद्धीत जाणार आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. आणि अशा पद्धतीने जर आपण ह्या सतमार्गावर चालत गेलो तर नक्कीच आपल्याला मोक्षाची वाट मोकळी होणार आहे. आणि जीवनाचं खरं साध्य जर काय असेल तर आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळावी ह्याच्यासाठी जीवन जगायचंय. आणि ते सगळं कशामुळे होतंय तर भगवंताच्या नामस्मरणामुळे होते. हे सगळं करत असताना सुद्धा कधी काळाची झडप येईल हे आपल्याला हातात नाही. घडी घडी नका जाऊ तया गावा नामधारकाच्या जीवा. 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 त्या गावा नामधारकाच्या जीवा. कारण जिथं नामस्मरण चालू आहे ना तिथं कुणालाच परवानगी नाही. मग शेवटी ते यमाचे दूत आले, मंडपाच्या बाहेरच थांबले. आता त्याला तर न्यायचंय शेवटी तिकडे यम वाट बघायला, परंतु गेलाच नव्हता. जोपर्यंत नामस्मरण चालू आहे तोपर्यंत आपल्या जीवाला कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. ह्याचे अनेक उदाहरण आहेत, अनेक प्रमाण आहेत. मग शेवटी कथा संपली किंवा कीर्तन संपलं. आता प्रत्येकाला छंद आहे, पटकन उठायचं, मंडपाच्या बाहेर जाऊन आपलं तंबाखू चोळायचं. आणि तेवढाच काळ त्यांनी यमाच्या दूताने साधला. कारण बाहेर गेला की लगेचच मग इथलं लगेच इथंच विसरायचं, तिथं गेलं की लगेच कुणाचं काय चाललंय हे चालू करायचं. नामस्मरण बंद झालं, हरिकथा ऐकण्याचे शब्द कानावरचे बंद झाले. बाहेर गेला तसं यमाच्या दूताने उचलला. कारण काल तर वेळ संपून गेलेली होती. यमाकडे गेले, यमानं विचारला म्हणजे 10चा टाइम आहे, 11 वाजून गेले, तुम्ही एवढा उशीर का केला. आता यमाचे दूत त्यांना काय हरिभजन काय कथा काय काय फक्त त्यांनी एवढं सांगितलं किंवा म्हणजे तुम्हीच सांगितलं होतं की जिथं ते तसलं चालू आहे तिथं तुम्हाला परवानगी नाही. आता तसलं म्हणजे काय त्यांना हे हरिनाम मी म्हणता येईना, ते तसलं नाही का तुम्ही म्हणला तसलं. आता कीर्तनकार कथा सांगतात, वेळ जास्त नाही पण थोडक्यात सांगतो की नवीन जावाई गेला, बायकोला घेऊन आला, तिथं त्याला ते दिरडीन पोळी केले. आता आला घरी, 4 दिवसानं त्याला ते दिरडे खायची आठवण झाली. बायकोला म्हणतो तसलं कर तसलं कर तसलं कर. कुठं त्याच्या म्हणजे तिच्या लक्षात येईल काय करायचंय. शेवट दिवसभर गेला उपाशी आणि शेवटी मग काय आता क्रोध आला. मग अशी मी सांगितलं तसं मग रागात आला बडविले मग आजूबाजूच्या मारायचं झाल्यावर येतात बघायला. चालू असताना कोणी येत नाही मला. आणि न्यायचं म्हातारी त्याच्यातली म्हणजे माय काय बिल्डरने पाठ केली झालं तेच तसलंच कर म्हणे तो. तसलं चालू होतं म्हणजे ऐकणाऱ्याच्या लक्षात आलं आपण कुठं होतो तर भजनात होतो, कीर्तनात होतो आणि ते ह्यांना जमत नाही. त्याचं ह्यांचं असं कट्टर दुश्मनी, जिथं ते चालू तिथं ह्यांना येता येत नाही. मग शेवटी त्याच्या लक्षात आलं
आता आपला तर इथं संपलंय, आपल्याला तर घेऊन आले, पण ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा? मग त्या यमाच्या दूताला ते म्हणला, तुम्ही आता मला गपचूप सोडा, नाही तर मी तसला म्हणायला चालू केलं. मग झालं, त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी प्रत्येक जण काहीतरी प्रयत्न करतो आणि तिथं सुद्धा त्यांना नामस्मरण चालू केलं. ना विलास झाला यमाच्या दूताचा आणि यमाला त्या ठिकाणी त्याला सोडून द्यावं लागलं. ते परत आलं आणि येऊन कीर्तनात बसलं. हा झाला जीवनाच्या मुक्तीचा मार्ग, मोक्षाचा मार्ग. म्हणून हे नामस्मरण सतत मुखामध्ये ठेवायचं. ज्या दिवशी हे मुखामधलं नामस्मरण जातात त्या दिवशी तुमचा भरोसा कधी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून म्हणलेलं आहे की तैसा मी हृदयात राम, सर्व सुखाचा आराम, की भ्रांतीची आता विषयावर. राम निघून गेला की मग मन कुणी कधी भटकायला चालू होते. तसं ह्या जीवनाचा उद्धार कसा करायचा आणि कळीकाळाचा ह्याच्या कळीकाळावर मात कशी करायची ह्या अभंगाच्या 4थ्या शेवटच्या एका जनार्दनी सेवा एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचे देव. सध्या आता कलियुग चालू आहे. अनेक वेळा माणसं म्हणतात एखादी घटना घडली की काळ आला होता पण वेळ आली नव्हती. तर ती वेळ न येण्याचं कारणच फक्त आपली भक्ती असते. पण आता प्रत्येकाने विचार करा, हे कलियुग आहे. आता काळ येण्याच्या अगोदर वेळ येऊ लागली माणसं. प्रारब्धामध्ये जरी पुढं असल मरण, पण वेळेमुळं आणि आपल्या कर्मामुळं ते अगोदरच येऊ लागले. म्हणून अनेकांना मुलांना खांदे द्यायची वेळ येऊ लागली. ते फक्त हे कळीकाळाचा महिमा नाही, तर त्याला आपण स्वतः पण कारणीभूत आहोत, स्वतःचे व्यसन कारणीभूत आहेत. मग आज अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चाललेल्या आहेत. महाराज लोक सांगतात की मी तिकडलं सांगतो, इथलं नाही सांगत. पण मी तसं नाही म्हणणार, मी बघावचाच आहे ना. आपल्या इथं जे चालू आहे ते आपणच बोलावं लागेल ना. आपल्याला हे ऐकायला बरं वाटतंय. महाराजांनी म्हणले की नाही नाही तुम्ही चांगले आहेत, आम्ही तिकडलं सांगतो. पण दिव्याखाली अंधार असलेला दिव्याला कधी दिसत. म्हणून हे जे आपण बातम्या ऐकायलो, जे आपल्याला वारकरी संप्रदाय टिकवायचा आहे, चालवायचा आहे, आपण सत्य करतो, धार्मिक कार्य करतो, जगत करतो, दिंड्या पताका घेऊन वारी करतो. या सगळ्यामधून काय शिकायचंय तर अगोदर स्वतः सुधारायचंय आणि आपल्यासोबत आपल्या आजूबाजूला जे आहेत त्यांना सुधारायचं काम करायचंय. कारण त्याच्याशिवाय उपयोग नाही. नाहीतर पूर्ण आयुष्य निघून जातं. 1400 वर्षाचे चांगदेव होते, आयुष्य निघून गेलं. शेवटी 14 वर्षाच्या मुक्ताईनं गुरुपदेश केला. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पाहत्या रावणा कैसे झाले. इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. तसं तुमचं वय या ठिकाणी काही महत्वाचं नाही, तुमच्या अंतःकरणातला भाव महत्वाचा आहे. आणि तसा जर भाव शुद्ध असताना जर तुम्ही जीवन जगलात तर नाथाने सांगितलंय की त्याच्या जीवनातला कळी काळाचा भेव हा तो शिव असणारा निवारण करेल. तो शिव निवारण करेल. आज महात्म्य म्हणजे शिवरात्री आहे म्हणून शिवाचं आपण महात्म्य गात आहोत, परंतु शिव आणि विष्णू हे वेगळे नाहीत. हे मी सुरुवातीलाही सांगितलंय, आजही तेच आताही तेच सांगत आहे की कुणीही मनामध्ये असा भाव धरू नका. कारण पहिले वारकरी कोण असतील तर महादेव हे पहिले वारकरी आहे. आताही आपल्या पांडुरंगाच्या पिंडीवर सुद्धा अभिषेक करताना पहा की महादेवाची मूर्ती आहे. त्याच्यामुळे ह्या दोघांमध्ये भेदभाव न करता हे दोन्ही एकच आहेत. तसं तर कुठल्याही देवदेवता आपण अनेक देवतांची पूजा करतो. या ठिकाणी सांगेल की कुठल्याही देवतेची पूजा करताना आपण त्याचं मर्म अगोदर जाणून घ्या, त्याच्या मागचा इतिहास थोडा तरी जाणून घ्या आणि नंतरच त्याची भक्ती करा. तुकाराम महाराजांनी ठासून सांगितलेलं आहे, अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. तर जीवनामध्ये भक्ती बी करा, पण कोणी काही मार्ग दाखवला की लगेच त्या मार्गाने निघाले असं पण करून उपयोगाचं नाही. मग जे तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर असतील, नाथ महाराज असतील, ह्या साधू संतांनी आपलं आयुष्य तुमच्या आमच्यासाठी घालवलेलं आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे, म्हणून त्यांनी सांगितलेला मार्ग आपल्याला सत्याचा धरायचा आहे. मार्ग
मार्ग धावून गेले आणि दयानिधी संत तेनेची मार्गे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. तर ह्या साधू संतांनी दाखवलेल्या मार्गावर जर चालला तर खरोखरच जीवनाचं सार्थक होईल. सुंदर असं शिवाचं थोडंसं भजन करू आणि कथेला पूर्ण विराम देऊ. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. असं या ठिकाणी झालेली सेवा ही भगवान महादेवाच्या, भगवान पांडुरंगाच्या, भगवान महादेवाच्या चरणी अर्पण करून या कीर्तन रूपी सेवेमध्ये माझ्याकडून जर काही चुकीचे शब्द गेले असतील तर ते माझे मला परत द्यावे. कारण बोलण्याच्या ओघामध्ये माणसाकडून चुका होऊ शकतात, परंतु भाव जो आहे तो अंतःकरणातला भाव शुद्ध आहे. कारण जसं गार हिंडते आकाशी चित्त तिच्या पिलापाशी किंवा आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. जसं आपले आईवडील आपल्या लेकराची काही कसल्याही प्रकारचा लोभ मनात न ठेवता काळजी करतात, तसे संत हे तुमची आमची काळजी करतात. तद्वत मी तुमचंच लेकरू आहे, त्या न्यायानंच मी या ठिकाणी उभा आहे. जरी काही चुकीचे शब्द गेले असतील कुणाला राग मानून घेऊ नका. ते शब्द माझे मला परत द्या आणि जे चांगलं असेल ते स्वीकार करा. एवढे या ठिकाणी सांगतो आणि कथेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली. भारत